स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, गणेश चतुर्थी जवळ येत आहे, त्यामुळे सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. लवकरच बाप्पा आपल्यामध्ये पदार्पण करतील. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 10 दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते. यंदा गणेश उत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पाचे आगमन होईल. तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करून स्थापना केली जाईल. तसेच मित्रांनो, श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम हे पाळायलाच हवेत, ज्यामुळे घरातील वादविवाद कमी होतील, घरात सुख आणि समृद्धी नांदेल. या दिवशी भक्तिभावाने पूजा केली श्री गणेश भक्तांचे सर्व संकटे दूर करतात. जाणून घ्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करताना काय काळजी घ्यायची. मित्रांनो, घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना योग्य दिशा, आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी. तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत. गणेश स्थापन करताना पाळायचे काही नियम: 1. मातीची किंवा धातूची मूर्ती असावी. 2. सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी, कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये. 3. मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी. 4. घराच्या पूर्वेकडील, पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो. 5. गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी. 6. पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी. 7. गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी. 8. पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंथरावे. 9. पाण्याने भरलेला कलश, शंख, घंटा, दिवा ठेवावा. 10. गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक, मिठाई, फळे नक्कीच ठेवा. 11. जानवे, पत्री, दुर्वा, फुले, हार, धूप, दीप इत्यादी आवश्यक साहित्य नक्कीच तयार ठेवा. 12. प्रातःस्नान करून स्वच्छ शुचिर्भूत होऊनच पूजा करा. 13. संकल्प करून गणपतीचं आवाहन नक्की करा. 14. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू नक्कीच अर्पण करा. 15. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करा आणि त्यांना निरोप द्या. 16. विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या भावनेने निरोप द्या. 17. घरात वादविवाद किंवा नकारात्मकता टाळा. 18. मूर्तीची विटंबना होईल असे वागणे टाळा. 19. गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी. 20. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी घ्या. 21. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर नक्की स्वच्छ करा. आवश्यक आहे, विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा नक्कीच स्वच्छ असावी. 22. गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवा. 23. गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानलं जातं. तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता, पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ मानलं जातं. 24. घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावी. पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा. 25. गणपतीच्या दिवसामध्ये मांसाहार तसेच तामसीन अन्न, कांदा, लसूण टाळा. गणपतीच्या 11 दिवसामध्ये शक्य तेवढं सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल आणि जर करत नसाल तरीसुद्धा. 26. गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्राचे पठण करूनच करा. 27. गणपती बाप्पांच्या 11 दिवसांमध्ये घरात नेहमी शांत, प्रसन्न वातावरण ठेवा. कुठलेही भांडण, तंटा किंवा कलह करू नका. घरातील वातावरण सकारात्मक राहील. तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होईल. 28. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना ज्यामध्ये मोदक आवर्जून असायलाच पाहिजेत किंवा लाडू, मिठाई किंवा गोड पदार्थांचं नैवेद्य दाखवू शकता. पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीचीच किंवा नैसर्गिक रंगाची रंगवलेली मूर्ती निवडा. किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही नक्की घरी बनवू शकता. गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसारच करा. फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका. विधिवत केल्यानेच फलप्राप्ती होते. मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश नक्की ठेवा. दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करा. नैवेद्य दाखवा. ज्यांना शक्य असेल
ते जेवढे दिसेल जेवढे दिवस गणपती आपल्या घरात आहेत तेवढ्या दिवस उपवास करू शकतात. एकदा आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे, आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजेत. जसे की सुतक आले तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी, आरती करून घ्यावी. मासिक पाळी आली असेल तर शक्य पूजा, आरती, नैवेद्य सगळे दुसऱ्याकडून करून घ्या किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरी पण चालेल. गणपती स्थापनेच्या 11 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती-पत्नींनी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा. गणेशोत्सव दरम्यान आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करा. थर्माकोल, प्लास्टिक इत्यादी न विघटित होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर करू नका. मूर्ती नवीन असावी व तुटलेली नसावी. मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी. मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावी. मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात नॉर्थ ईस्ट करावी. स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी. गणपतीच्या खाली तांदूळ अंथरावे, त्यावर लाल वस्त्र ठेवावे. गणपतीच्या समोर पाणी, नारळ, सुपारी, फळे व फुले अवश्य ठेवावी. मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावर करा. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध नक्कीच करा. प्रत्येक दिवस आरती, नैवेद्य व फुलांनी पूजा नक्कीच करा. प्रसादात मोदक, लाडू, केळी, नारळ इत्यादी सात्विक अन्न नक्की ठेवा. घरात मांसाहार, दारू आणि नकारात्मक बोलणं अवश्य टाळा. पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडके वापरा. घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवा. विसर्जन मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीनेच करा. मूर्ती दरवर्षी बदलावी. तीच पुन्हा अजिबात वापरू नका. गणपतीसोबत मूषक, फुलं, दुर्वा व बेलपत्र अर्पण करावं. गणपतीच्या समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी. स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नका. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करा. तसेच मित्रांनो, जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 3 वेळा तरी नक्कीच तुम्ही जे खाल ते भोजन नक्कीच द्या. गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू अजिबात ठेवू नका. कारण चामडं जनावरापासून बनलेलं असतं, म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे की चामड्याचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवा. वरील उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थ.